हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. याला फिरवून घ्यायचं, याला फिरवा. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. ते पलीकडचं. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. थांबा एक मिनिट, एक मिनिट स्टँड. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. अनुदिनी अनुतापे तापलो रामराया, परमदिनदयाळा निरसी मोहमाया. अचपळ मन माझे नावरे आवरिता, तुझविण क्षीण होतो धावरे धाव आता. सद्गुरु श्री सखाराम महाराज अंमळनेरकर यांच्या भक्तमंडळाकडून चालू झालेल्या हरिनाम महोत्सवामध्ये समर्थकृत दासबोधाचं पारायण संपन्न होत आहे आणि त्यानिमित्तानं प्रवचन कीर्तन आदी सर्व कार्यक्रम संपन्न होत आहेत. या कार्यक्रमामध्ये आज उद्या आणि परवा या 3 दिवसाची प्रवचन सेवा माझ्या पूर्व प्रारब्धानं पुण्याईनं काही ऋणानुबंधानं माझ्या वाट्याला आलेली आहे. समर्थांच्या ज्या अनेक रचना आहेत
त्याच्यामधल्या करुणाष्टकांवर मी 2 दिवस चिंतन करावं या विचारात आहे. समर्थांचं वाङ्मय, त्याचं पारायण, दासबोधाचं पारायण या निमित्तानं, अधिक मासाच्या निमित्तानं आपण सर्वजण करत आहोतच. पण समर्थांच्या वाङ्मयावरती काहीतरी बोलावं, समर्थांच्या वाङ्मयाचा थोडासा विचार आपण करावा, ही माझी जी भावना आहे त्याचं कारणही थोडंसं सांगतो. एरवी ज्ञानेश्वरी गाथा किंवा अन्य काही ग्रंथांवरती बोलणं शक्य होतं, परंतु समर्थांच्या वाङ्मयाची सेवा करणं हे प्रत्येक वेळेला शक्य होत नाही, तसं भाग्य लाभत नाही. आणि तशा अर्थाने जोपर्यंत तो आपल्या चिंतनाचा विषय होत नाही, जोपर्यंत त्याच्यावर बोलण्याचा आपला संकल्प होत नाही, तोपर्यंत त्या वाङ्मयाचा आपल्या अभ्यासही होत नाही. आणि यासाठी म्हणून दासबोधाचं जर पारायण चालू आहे तर समर्थांच्याच वाङ्मयातल्या करुणाष्टकाचा थोडासा विचार आपण करावा, या उद्देशानं खरं म्हणजे मी इथं बसलेलो आहे. दुर्दैवाने काही वर्षांपासून, काही वर्षांपूर्वी आणि काही वर्षांपासून रामदासी आणि वारकरी या दोन्ही संप्रदायामध्ये भेद दाखवला जातो. वास्तविक तसा भेद दाखवण्याचं किंवा मानण्याचं काही कारण नसतं. वारकऱ्यांनी समर्थांची प्रमाणं देऊ नयेत किंवा रामदासी मंडळींनी आपल्या कीर्तन प्रवचनांमधून तुकाराम महाराजांची, ज्ञानेश्वर महाराजांची प्रमाणं देऊ नयेत असं बंधन नाही आहे. कारण हे दोन महात्मे एकमेकांचा द्वेष करणारे महात्मे नाहीत. परंतु काही वर्षापूर्वी विद्वान म्हणवल्या गेलेल्या अनेक मंडळींच्या मनामध्ये हा विचार प्रकट झाला आणि विनाकारण वारकरी आणि रामदासी असे भेद होत गेले. नंतरच्या काळात ते अधिकाधिक दृढ करण्यात आले. परंतु समर्थ हे सुद्धा पंढरपूरला येत असत. वारकरी आणि रामदासी या संप्रदायांमध्ये जर उपासना पद्धतीचा भेद असला तरी तत्वज्ञानाच्या दृष्टीने भेद नाही. वारकरी तत्वज्ञान म्हणून जे सांगितलं जातं ते तत्वज्ञान केवलाद्वैती मताचं जगद्गुरू शंकराचार्यांना अनुसरणारं तत्वज्ञान आहे. तसंच समर्थांचं वाङ्मय हे सुद्धा अद्वैती तत्वज्ञान जगद्गुरू शंकराचार्यांनाच अनुसरणारं ते तत्वज्ञान आहे. तीळ मात्र त्याच्यामध्ये भेद नाही. जिथं तत्वज्ञान एक असतं पण उपासना पद्धती वेगळी असते, तेव्हा त्या दोन संप्रदायांमध्ये विरोध निर्माण व्हायचं काही कारण नसतं. उपासना पद्धती भिन्न असू शकते, उपास्य दैवत भिन्न असू शकतं. प्रत्येकाचंच उपास्य समान असावं असा नियम नाही आहे. प्रत्येकाला समानत्वानं एकाच देवतेचा विग्रह आवडावा असं बंधन नाही आहे. प्रत्येकाला एकच नाम आवडावं देवाचं असं बंधन नाही आहे. तसं बंधन असतं तर देवाची हजारो नावं देवानी जी स्वतःला ठेवून घेतली किंवा भक्तांनी त्याला प्रदान केली, ती नावं भगवंतांनी स्वतःपर्यंत येऊच दिली नसती. त्या नावाने तो परमात्मा प्रसन्न झालाच नसता. भगवंताचे हजारो लाखो करोडो विग्रह आहेत. ज्या विग्रहातला भगवान आपल्याला ज्या विग्रहातले भगवान आपल्याला प्रिय वाटतील तो विग्रह आपण स्वीकारावा. कुणाला गणपतीचं रूप आवडेल, कुणाला दत्त महाप्रभूंचं रूप आवडेल, कुणाला विष्णूचं रूप आवडेल, कुणाला भगवान शंकराचं रूप आवडेल, कुणाला देवीचं रूप आवडेल.
त्याच्यात कुणाला जगदंबा आवडेल, कुणाला अंबाबाई आवडेल, कुणाला रेणुका मातेबद्दल प्रियत्व निर्माण होईल, भावना निर्माण होईल. विष्णू स्वरूपामध्ये कदाचित कुणाला रामचंद्र प्रभूंच्या चरणाशी आपलं समर्पण असावं असं वाटेल, कुणाला भगवान श्रीकृष्णाविषयी वाटेल. पण याचा अर्थ असा नाही की रामाचं चिंतन करणाऱ्यांनी कृष्णाला विरोधच केला पाहिजे. एक लक्षात घेतलं पाहिजे की कोणाला तरी विरोध करून कोणताही संप्रदाय आत्तापर्यंत टिकलेला नाही आहे, टिकू शकत नाही आहे. कोणत्या तरी साधनेच्या द्वेषातून कोणत्या तरी एखाद्या परंपरेची निर्मिती झाली असं या जगतामध्ये होत नाही. आणि जर होत असेल तर तो संप्रदाय, ती परंपरा टिकत नाही, हा इतिहास आहे. त्यामुळे मुळातच समर्थ आणि वारकरी या दोन संप्रदायामध्ये कोणत्याही पद्धतीचा तात्विक विरोध नाही. जर कुठे भेद दिसत असेल तर तो उपासना पद्धतीचा भेद आहे. रामचंद्र प्रभूंना वारकरी स्वीकारत नाहीत असं थोडंच आहे. अरे आमचं भजनच मुळात रामकृष्ण हरींनी सुरू होतं. परंतु हेतुतः हे भेद निर्माण केले गेले कालाच्या ओघामध्ये. त्याची कारणमीमांसा करण्यात मला वेळ घालवायचा नाही, कोणाला काही बोलायचंही कारण नाही. परंतु संप्रदायामध्ये काही विशिष्ट नियमावली पाळावी लागत असल्यामुळे, अभ्यासाच्या बुद्धीच्या काही मर्यादा असल्यामुळे, वाङ्मयाच्या ज्या मर्यादा किंवा वाङ्मयाच्या ज्या उपासना घालून दिल्या गेल्या संप्रदाय नियमानुसार, त्या नियमानुसार, त्या संप्रदायानुसार त्या वाङ्मयाचा अभ्यास असा होत जातो. याचा अर्थ दुसऱ्या वाङ्मयाबद्दल अंतःकरणात द्वेष असतो असं नाही. आमच्या अंतःकरणामध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणकमलाविषयी जेवढं प्रेम आणि जेवढी अनन्य भक्ती आहे, तेवढीच भक्ती आम्हाला समर्थांच्या चरणाविषयी आहे. याच्यामध्ये मतभेद निर्माण व्हायचं काय कारण आहे? आम्हाला तुकोबाराय जेवढे आपले वाटतात तेवढेच समर्थ आपले वाटतात. जेवढे समर्थ आपले वाटतात तेवढेच निळोबाराय, गोरोबा काका, चोखोबाराय ही मंडळी आम्हाला प्रिय वाटतात. आम्ही ज्ञानेश्वर महाराज आणि समर्थ यांच्यामध्ये भेद करणारी मंडळी नाही आहोत. कोणताही भक्त अशा पद्धतीच्या उपास्यांमध्ये भेद करत नसतो. हे कुणीतरी या जगतामध्ये, या महाराष्ट्रामध्ये ठणकावून सांगितलं पाहिजे. आणि याकरता म्हणून मी अनेक वर्ष हा विचार करतो की समर्थांच्या वाङ्मयावर आपण सेवा केली पाहिजे. मी अनेक वर्ष सज्जनगडावरती समर्थांच्या अभंगावर वारकरी कीर्तन करत आलेलो आहे. मला आनंद वाटतो त्याच्यामध्ये. तुकोबारायांचा अभंग घेऊन बोलताना जेवढा आनंद वाटतो तेवढाच आनंद मला समर्थांचा अभंग घेऊन बोलताना वाटतो. काही भेद नाही, मला काही फरक वाटत नाही. स्वरूपी मिळालेल्या संतांना आपण केवळ त्यांच्या आचारावरून आणि त्यांच्या उपासना पद्धतीवरून जर वेगळे करणार असू तर त्याच्या एवढं मोठं पातक आपल्या जीवनामध्ये आपण कोणतं करत नाही असं होईल. आणि या दृष्टीनं समर्थांच्या वाङ्मयाचा अभ्यास कमी आहे. बोलताना तुकाराम महाराजांची प्रमाणे जेवढ्या लवकर पटकन आठवतात कदाचित समर्थांची तेवढी आठवणार नाहीत. बोलण्याच्या ओघामध्ये ज्ञानेश्वरीतलं वचन जेवढ्या पटकन जिभेवर येतं तेवढ्या पटकन कदाचित दासबोधाचं प्रमाण आम्हाला आठवणार नाही. पण ते आठवावं याच्याकरता तर ही सेवा करायची ना, त्याचा आपला अभ्यास व्हावा. समर्थांची वचनं ही सामान्याची वचनं नाही आहेत. समर्थांचे शब्द हे माणसाचे शब्द नाही आहेत. ज्यांच्या रूपामध्ये प्रत्यक्ष परमात्मा अवताराला येतो त्यांच्या मुखातून निघालेली ही काव्यपंक्ती, त्यांच्या मुखातून निघालेले हे शब्द सामान्य माणसाच्या जीवनामधला अंधकार दूर करून त्याला परमात्म स्वरूप करून टाकण्याचं सामर्थ्य बाळगून आहेत. एक लक्षात ठेवा, समर्थांची भाषा जर आपण पाहिली तर ती तुकोबारायांच्या जवळ आहे. आमचे आजोबा तर असं म्हणत असत की समर्थांच्या पूर्वी रामदासी परंपरा होती का? रामचंद्र प्रभू होते, मारुतीराय होते, मारुतीरायांची रामचंद्र प्रभूंची सेवा चालूच आहे, ते अनादिकालापासून चालू आहे. त्यामुळे रामनामाचा घोष करणं हे आहेच आहे आपल्याकडे, नाही असं नाही आहे.
फक्त संप्रदाय म्हणून विकसित होण्याच्या पूर्वी कुठल्याही संतांच्या अवतारानंतर त्या संतांच्या कार्यावरती, त्या संतांच्या वाङ्मय निर्मितीवरती, त्या संतांच्या पूर्वी झालेल्या संत वाङ्मयाचा आणि संत चरित्राचा मोठा प्रभाव पडत असतो. नाथ महाराजांवर प्रभाव कुणाचा? ज्ञानेश्वर महाराजांचाच असणार. ज्ञानोबारायांवर प्रभाव कुणाचा? त्यांच्या मागे होऊन गेलेल्या निवृत्तीनाथ महाराजांचा असणारच. निळोबारायांवर प्रभाव कुणाचा पडणार? त्यांच्या मागे झालेल्या तुकोबारायांचा पडणारच. तुकोबारायांचा पडेल, नामदेवरायांचा पडेल, जनाबाईचा पडेल, मुक्ताबाईचा पडेल, सोपान काकांचा पडेल, गोरोबा काकांचा पडेल. हा प्रभाव घेऊनच निळोबारायांचं जीवनचरित्र घडलं ना. संतांचा अवतार होत असताना किंवा झाल्यानंतर त्या संतांच्या कार्यावरती आणि वाङ्मयावरती, त्या संतांच्या पूर्वी झालेल्या संतांच्या वाङ्मयाचा आणि जीवनचरित्राचा प्रभाव पडत असतो. समर्थांच्या पूर्वी या महाराष्ट्रामध्ये कोणते संत होऊन गेले? समर्थ आणि तुकोबाराय हे जर समकालीन मानले, थोडा काळ का असेना, पण त्यांच्या पूर्वी कोणते संत होऊन गेले? नाथ महाराज झाले. आणि म्हणून नाथ महाराजांच्या वाङ्मयाचा आणि नाथ महाराजांच्या जीवनचरित्राचा तुकोबारायांवर जसा परिणाम आहे तसा समर्थांवरही परिणाम आहे. आणि म्हणून समर्थ जरी ब्रह्मचर्य आणि संन्यस्त जीवन जगत असले तरी म्हणून समर्थांनी कधी गृहस्थाश्रमाचा धिक्कार केला नाही आहे. समर्थांनी कधी विवाह करू नका, ते स्वतः सावधान म्हटल्याबरोबर विवाहातून निघून गेले, हा भाग वेगळा. पण त्यांनी आपल्याला कधी असं सांगितलं नाही की सावधान कानावर पडल्याबरोबर निघून जात जा बाबा म्हणून. त्यांनी आम्हाला हा उपदेश नाही केला कधी. त्यांनी आमच्या अंतःकरणामध्ये गृहस्थाश्रमाचा तिटकारा निर्माण केला नाही. त्यांनी जे केलं तेच आम्ही करावं असं नाही आहे. त्यांच्या डोळ्यासमोर नाथ महाराजांचा आदर्श गृहस्थाश्रम उभा आहे. गृहस्थाश्रम करायचा असेल तर तो नाथ महाराजांसारखा करावा. सावधान म्हणून निघून जाणारे समर्थ त्या अधिकाराचे होते म्हणून गेले. आम्ही सावधान ऐकण्याकरताच उत्सुक असतो. हा फरक आहे. बरं, ज्याचा जो अधिकार असतो त्याला तो उपदेश करणं हे जास्त श्रेयस्कर असतं. अधिकार तैसा करू उपदेश, अधिकार तैसा दावी याला मार्ग, तुकोबाराय बोलतात. जेवढं ज्याला ओझं सहन होतं तेवढंच त्याला दिलं पाहिजे. जसा ज्याचा अधिकार असेल तसं त्याला सांगितलं पाहिजे. अधिकार नसताना त्याला काहीतरी सांगणं म्हणजे विनाकारण त्यालाही त्रास देणं आणि स्वतःही त्रास करून घेणं. महाभारताने म्हटलंय, अधिकार नसणाऱ्या एखाद्या शिष्याला गुरुनी जर तत्वमसी महावाक्य सांगितलं तर अधिकार नसताना ऐकणारा तो शिष्य मुक्त तर होत नाही पण तो नरकात पडतो. अधिकार नसणाऱ्या एखाद्या शिष्याला गुरुनी तत्वमसी सांगितलं तर त्याला नरकात लोटलं असं आहे त्याचा अर्थ. म्हणून समर्थांना आपलं जीवनचरित्र कळतं, याच्याकरता त्यांनी आम्हाला तो उपदेश केला नाही. पण स्वतः मात्र त्या विवाह बंधनामध्ये ते अडकले नाही. मोठं अलौकिक आणि अगाध चरित्र आहे. संवेदनशील माणसाच्या अंतःकरणाला त्या चरित्रातून पुष्कळसा बोध घेता येण्यासारखा आहे. सामान्य भावानी जरी आपण ते चरित्र एक चरित्र म्हणून वाचण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा त्या चरित्रामध्ये आपण कधी गुंतून जातो आणि कधी आपण स्वतः आपल्या चरित्राचा आणि समर्थांच्या चरित्राचा तुलनात्मक विचार करायला लागतो याची जाणीव सुद्धा माणसाला होणार नाही, इतकं ते चरित्र पटकन आपलंसं व्हायला लागतं. बालवयामध्ये कपाटामध्ये बसून चिंता करीतो विश्वाची म्हणणाऱ्याचा अधिकार आम्ही काय सांगावा आणि कुणी काय सांगावा या जगतामध्ये. ज्या बालवयामध्ये खेळायचं, ज्या वयामध्ये मारामाऱ्या करायच्या, ज्या वयामध्ये आईला खोटं नाटं सांगून शाळा बुडवून खेळायला म्हणून निघून जायचं, ज्या वयामध्ये मित्रांबरोबर खोड्या करायच्या, त्या वयामध्ये समर्थ काय करत होते तर चिंता करीतो विश्वाची म्हणत होते. असं ज्यांचं चरित्र आहे त्या चरित्राचा द्वेष करणारा या जगतामध्ये एकतर खलपुरुष असावा, या जगतामध्ये एकतर तो अत्यंत खलपुरुष असावा नाहीतर अत्यंत मूर्ख पुरुष असावा. याच्याशिवाय समर्थांच्या चरित्राची निंदा दुसरा कोणी करू शकणार नाही. मानवी जीवनाची कृतार्थता ही कशात होते हे सांगण्याकरता ज्यांचा अवतार झाला,
बालवयामध्ये ज्यांना प्रत्यक्ष मारुती रायरी रामचंद्र प्रभूंनी दर्शन दिलं, त्यांच्या जीवनाचा धिक्कार करणारा कोण असू शकेल? का म्हणून धिक्कार करेल? समर्थांचं चरित्र हे आपलंसं वाटणारं चरित्र आहे. समर्थांच्या चरित्रावर, समर्थांच्या वाङ्मयावर पूर्वकालीन संतांचा म्हणून नाथ महाराजांच्या वाङ्मयाचा प्रभाव होता. आणि नाथ महाराजांचं वाङ्मय खूप विपुल प्रमाणामध्ये नाथ महाराजांनी प्रकट केलं. खूप विपुल वाङ्मय आहे नाथ महाराजांचं. वारकरी संप्रदायामध्ये किंवा महाराष्ट्राच्या सारस्वतामध्ये जर वाङ्मय वैपुल्याचा विचार करायचा झाला तर नामदेवराय आणि नाथ महाराज हे दोन संत असे आहेत की ज्यांच्या नावावर खूप पुष्कळ वाङ्मय लिहिलं गेलं, प्रकट झालं. नाथ महाराजांचं वाङ्मय विशाल, नामदेवरायांचं वाङ्मय विशाल. मराठी सारस्वत या दोन महात्म्यांच्या वाङ्मयामुळे समृद्ध झालं. वाङ्मय वैपुल्याचा विचार केला तर याचा अर्थ तुकाराम महाराजांचा गाथा नाही किंवा ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी असं मी म्हणत नाही आहे, ती तुलना करत नाही आहे. पण वैपुल्याच्या बाबतीत, विपुलतेच्या बाबतीत, पौष्कल्याच्या बाबतीत विचार जर आपल्याला करायचा झाला तर आपल्याला हा या दोन संतांचा विचार करावा लागेल. आणि म्हणून नामदेवराय आणि नाथ महाराजांच्या नंतर या महाराष्ट्रामध्ये जे संत झाले त्या संतांच्या जीवनचरित्रावर ज्ञानेश्वरीचा सारस्वत म्हणून तो प्रभाव असेलच. भाषेचा असेल, वाङ्मयाचा असेल, तत्त्वज्ञानाचा असेल. परंतु वाङ्मय निर्मिती करताना आणि आपलं जीवनचरित्र प्रकट करताना ज्या वाङ्मयाचा मुख्यतः प्रभाव समर्थांच्या जीवनावर पडला तो हा. म्हणून आमचे आजोबा नेहमी असं म्हणत असत की नाथ महाराजांचे दोन मोठे ग्रंथ झाले. एक झाला 18,000 ओव्यांचा भागवत, जे एकादश स्कंधावरची टीका आहे, ज्याला आपण एकाकार टीका म्हणतो. एकादश स्कंधावरची 18,000 ओव्यांची टीका नाथ महाराजांनी प्रकट केली. आणि दुसरा ग्रंथ नाथ महाराजांच्याकडून झाला तो म्हणजे रामायणावर त्यांनी केलेलं भाष्य, जे भावार्थ रामायण म्हणून प्रसिद्ध आहे. भागवत हे भगवान श्रीकृष्णाचं चरित्र चिंतन करणार आहे आणि रामायण हे रामचंद्र प्रभूंच्या जीवनचरित्राचं चिंतन करणार आहे. समर्थांच्या आधी नाथ महाराजांचे हे दोन ग्रंथ इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये विस्तारले गेले आणि महाराष्ट्रामध्ये त्यांचं ठिकठिकाणी वाचन, मनन, चिंतन चालू राहिलं. आजोबा असं म्हणत असत आमचे की नाथ महाराजांचं रामायण समर्थांनी घेतलं आणि नाथ महाराजांचं भागवत तुकोबारायांनी घेतलं, एवढाच फक्त फरक आहे. त्यामुळे समर्थ नाथ महाराजांच्या भावार्थ रामायणातून रामभक्तीकडे प्रेरित झाले आणि तुकोबाराय नाथ महाराजांच्या भागवतातून पांडुरंग भक्तीकडे प्रेरित झाले, एवढाच फरक आहे. बाकी तत्वज्ञानामध्ये कोणताही फरक आपल्याला या महात्म्यांचे दिसत नाही. मूल्याधिष्ठित जीवन जगण्याकरता ज्या काही मूल्यांची आपल्या जीवनामध्ये आवश्यकता त्यांना वाटली, ज्या काही तत्वनिष्ठतेच्या पायावर त्यांचं जीवनचरित्र उभं राहिलं आणि ज्या तत्वांचा मानवी मूल्य म्हणून त्यांनी प्रचार आणि प्रसार केला, याच्यापैकी तुकोबाराय आणि समर्थ या समकालीन संतांचा विचार केला तर एकाही विचारामध्ये दोघांचा मतभेद दिसत नाही. मी आपल्याला थोडंसं वेगळं बोलीन. आपण चिंतन करून पहा. मी काय म्हणतो कदाचित सगळ्यांना कळणार नाही, पण वैदिक मंडळींना नक्की कळेल. आम्हाला बोलताना समर्थांची वचनं पटकन नाही येत तोंडाला, मान्य आहे. एखाद दुसरं प्रमाण येत असेल कुठेतरी, येणार नाही असं नाही. एखाद दुसरी ओवी दासबोधातली, एखाद दुसरा श्लोक मनाच्या श्लोकांमधला किंवा करुणाष्टकातला किंवा आनंद वनभुवनामधला किंवा आणखीन कशामधला, आत्मारामामधला एखादा विचार येत असेल तोंडाला. कदाचित ज्ञानोबारायण एवढं वाङ्मय पटपट आमच्या मुखातून, ज्ञानोबारायांचं जसं माहितीचं आहे अनेक वेळेला पारायणं झाली आहेत, तेवढी दासबोधाची पारायणं आमची झालेली नसतील, हेही मान्य आहे. आम्हाला त्या वाङ्मयाचा फारसा सखोल अभ्यास नसेल, हेही मान्य आहे. पण एवढीच कारण परंपरा नसते की ज्या कारणाने आम्ही या वाङ्मयाकडे दुर्लक्ष करावं. मी थोडं वेगळं बोलतो. ऋग्वेदी मंडळींना यजुर्वेद पाठ नसतो, यजुर्वेदी मंडळींना ऋग्वेद मुखोद्गत नसतो, अथर्वणाचं चिंतन करणाऱ्या मंडळींना ऋग्वेद माहिती नसतो. त्यांना काही एखादी ऋचा येत असेल, नाही असं म्हणत नाही आपण, पण सगळा ऋग्वेद त्यांना संथा घेऊन त्यांना त्यांची संहिता झालेली नसते.
यजुर्वेदी किंवा ऋग्वेदी एखाद्या वैदिकाला यजुर्वेद भोगता आला नाही किंवा यजुर्वेदाची संथा झाली नाही, त्याला तो म्हणता येत नाही, म्हणून लगेच ऋग्वेदी यजुर्वेदाचा द्वेष करतो असा अर्थ तुम्ही काढाल काय? त्याला म्हणता येत नाही, हा त्याच्या अभ्यासाच्या मर्यादेचा विषय आहे, त्याच्या संहितेच्या मर्यादेचा विषय आहे. आपल्याकडे काही चतुर्वेदी मंडळी होतीच, द्विवेदी होतीच, त्रिवेदी होतीच ही मंडळी, नव्हती असं नाही. तसं दांडेकर मामांच्या प्रवचनांमधून, सद्गुरुश्री मामांच्या प्रवचनामधून अनेक वेळेला समर्थांची वचनं बाहेर पडत होती. असतात काही चतुर्वेदी मंडळी असतात, काही दिव्यवेदी असतात, त्यांना सर्वच वेदांबद्दल आस्था असते. दुसरा वेद आपल्याला संहिता रूपानं म्हणता येत नाही याचा अर्थ दुसऱ्या वेदाचा आपण द्वेष करतो असं होत नाही ना. तसं ज्ञानेश्वरीची प्रमाणं पटपट आम्हाला तोंडाला येतात, समर्थांच्या वाङ्मयातली येत नाहीत, याचा अर्थ समर्थ वाङ्मयाचा आम्ही द्वेष करतो असा होत नाही. म्हणून मी आपल्याला म्हटलं की ज्ञानेश्वरीबद्दल आमच्या अंतःकरणामध्ये जेवढा पूज्य भाव आहे, ज्ञानोबारायांच्या चरणाविषयी जेवढा पूज्य भाव आहे, तेवढाच पूज्य भाव समर्थांच्या चरणाबद्दल आमच्या सर्वांच्या अंतःकरणामध्ये आहे. आणि याच केवळ दृष्टीनं समर्थांच्या वाङ्मयाचा थोडासा अभ्यास करता यावा, त्या वाङ्मयाकडे थोडंसं आपल्याला बघता यावं, त्या वाङ्मयाची उपासना आपल्याकडून घडावी, सेवा आपल्याकडून घडावी, या उद्देशानं समर्थांच्या करुणाष्टकाबद्दल मी आज बोलणार आहे. माझ्या मनामध्ये दुसरा काही हेतू नाही. थोडंसं या निमित्तानं बघणं होतं, या निमित्तानं वाचन होतं, या निमित्तानं त्यांच्या इतर प्रमाणांचा अभ्यास करणं शक्य होतं, म्हणून या करुणाष्टकांचा थोडासा विचार मी करणार आहे. समर्थांची करुणाष्टकं काय आहेत हे आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे, कदाचित पाठही असतील. अनुदिनी अनुतापे तापलो रामराया, परमदिनदयाळा निरसी मोहमाया, अचपळ मन माझे नावरे आवरिता, तुझविण शिण होतो धावरे धाव आता. समर्थ देवाला प्रार्थना करतात, भजनरहित रामा सर्वही जन्म गेला, स्वजन जनधनाचा व्यर्थम्या स्वार्थ केला, रघुपती मती माझी आपुलीशी करावी, सकळ त्यजुनी भावे कास तुझी धरावी, विषयजनित सुखे सौख्य होणार नाही, तुझविण रघुनाथा ओखटे सर्व काही, रविकुळ टिळकारे हित माझे करावे, दुरित दुही हरावे स्वस्वरूपी भरावे. ही जी भाषा समर्थांनी करुणाष्टकामध्ये प्रकट केली, करुणाष्टकांचा विचार केला तर ही करुणाष्टका आपल्याला अनेक पद्धतीनं सांगता येतील. करुणाष्टकामध्ये एकूण 34 श्लोकांमधून समर्थांनी परमात्म्याची करुणा भाकली, याची नावच करुणाष्टक असं आहे. समर्थांची जी विविध स्फुट रचना आहे त्याच्यामध्ये ही करुणाष्टकं येतात. या करुणाष्टकांमध्ये असा भाव समर्थांनी व्यक्त केला आहे, सकाळी सगळी देवपूजा झाल्यानंतर देवासमोरून उठण्याच्या पूर्वी जर आपण ही करुणाष्टकं अंतःकरणपूर्वक म्हटली, किंवा सगळी कामं झाल्यानंतर रात्री झोपण्याच्या पूर्वी अंथरुणामध्ये बसून हात जोडून रामचंद्र प्रभूंना या करुणाष्टकांनी आपण विनवलं, तर रामचंद्र प्रभूंचं अंतःकरण तुमच्या माझ्याकरता लवकरात लवकर वितळेल आणि त्यांची कृपा तुमच्या माझ्यावर लवकरात लवकर होऊ शकेल, इतकी भावरूपता, भगवद्रूप बनवणारा भाव या करुणाष्टकांमधून समर्थांनी प्रकट केला. करुणाष्टकं काय आहेत? याच्यामध्ये ही अष्टकं जरी म्हटलेली, 34 श्लोकांची जरी असली तरी ही अष्टकच म्हटली गेली आहेत. अष्टक म्हटल्यानंतर खरं म्हणजे 8च श्लोकांचं हवं, आणि एखादा जास्तीत जास्त पुढचा श्लोक फलश्रुतीचा म्हणून आपल्याला विचारात घेता येईल. पण समर्थांची करुणाष्टकं ही 34 श्लोकांनी बद्ध आहेत. काय या करुणाष्टकामध्ये? समर्थांनी भगवंताची करुणा भाकली, एवढाच त्याचा विचार आहे. ही करुणा भाकावी असं काय आहे? का करुणा भाकावी देवाची? का देवाला आम्ही प्रार्थना करावी? का भगवंताला आम्ही विनवावं?
का त्याला म्हणावं की बाबा तुझं विण शिण होतो, धाव रे धावा, आता धावा देवा धावा, कृपा करा धावा, मला याच्यातून बाहेर काढा. ही विनंती आम्ही देवाला का करावी? आमचा संसार दुःखाचा आहे, आमच्या जीवनामध्ये अनंत काळाचं दुःख आहे, आमची कोणती कामं वेळेवर होत नाहीत, आमच्या जीवनामध्ये अमुक अमुक आध्यात्मिक अधिदैविक अधिभौतिक काही ताप आहे, ते याच्या निवृत्ती करता म्हणून रामचंद्र प्रभूंना किंवा परमात्म्याला प्रार्थना करावी. एवढा समर्थांचा सामान्य हेतू करुणाष्टकाच्या रचनेच्या मागे नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. ही करुणाष्टकं विलक्षण आहेत. आपण थोडा या संदर्भामध्ये वेगळा विचार केला तर आपल्याला कदाचित हे लक्षात येईल. याला करुणाष्टक म्हणत असताना समर्थांना नेमकं काय अभिप्रेत आहे? कारण करुण हा एक रस आहे. आपण जर रसनिर्मितीचा विचार केला, रसनिष्पत्तीचा विचार केला, रसनिष्पत्ती कोणत्या कारणाने होते, काय होते, हा विषय वेगळा असतो. भरतमुनींनी नाट्यशास्त्रामध्ये तत्र विभाव अनुभाव व्यभिचारी भाव संयोगात रसनिष्पत्ती ही असं म्हणून रसनिष्पत्तीचा वेगळा स्वतंत्र विचार केला आहे. मी आता त्या विषयात बोलत नाही. मला जे बोलायचे ते थोडं वेगळं आहे. काय आहे करुण रस? हा एक रस आहे आणि नवरसांच्या निर्मितीच्या मागे, नवरसांची जी निर्मिती झाली त्या नवरसाच्या निर्मितीचा आणि परमात्म्याचा विचार करताना आपल्याला हे पुन्हा पुन्हा कदाचित भागवत वाचताना, रामायण वाचताना किंवा अन्य ग्रंथ वाचताना लक्षात आलंही असेल कदाचित की परमात्मा या सगळ्या रसातून अभिव्यक्त होतो, हा संतांचा अनुभव आहे. करुण रसातून परमात्म्याची उत्पत्ती होते, शांत रसातून परमात्मा प्रकट होतो, अभिव्यक्ती होते. बिभत्स रसातून परमात्म्याची अभिव्यक्ती झाल्याचं उदाहरण आहे आपल्याकडे. कोणता रस नाही आहे की ज्या रसातून परमात्म्याची अभिव्यक्ती झालेली नाही. प्रत्येक रसातून परमात्मा प्रकट झालेला. भयानक रसामधून भगवंताची अभिव्यक्ती झालेली आहे. भगवान नरसिंह जेव्हा स्तंभ फोडून बाहेर आले त्यावेळेला त्यांच्याकडे बघून कुणाचं धाडस झालं त्यांच्या जवळ जाण्याचं? भयानक रसातून भगवंताची अभिव्यक्ती केली. रूपातून त्या भगवत रूपातून रसाभिव्यक्ती झाली. भगवंताच्या नामातून रसाभिव्यक्ती झाली. भगवंताच्या चिंतनातून रसाभिव्यक्ती झाली. ज्ञानोबराय स्वतः आपल्या ज्ञानेश्वरीचं वर्णन करताना नवरसी भरवी सागरू, करवी उचित रत्नाचे आगरू, भावार्थाची गिरीवरू निफजवी माये, साहित्य सोनियाची आखाणी, उघडवी देशेची आक्षणी, विवेकवल्लीची लावणी हो दे सैंग, असं म्हटलंय ज्ञानोबरायने. जे अनेक रस आहेत त्या रसातून परमात्मा प्रकट झाला. तो रस भगवंतानी स्वतःचं रूप म्हणून प्रकट केला. कुठं वीर रसातून, कुठं शांत रसातून भगवान प्रकट झाले. आपण पांडुरंगाची मूर्ती बघा, शांत रसाचं प्राकट्य वाटतं. ते नरसिंह रूप बघा, रौद्र किंवा भयानक अशा रसाचं ते प्राकट्य वाटतं. भक्तिरस मानायचा न मानायचा हा प्रश्न कदाचित नंतरचा असेल. मी आत्ता त्या संबंधामध्ये बोलत नाही. हा जो करुण रस म्हणून सांगितला गेला, हा करुण रस नेमका काय आहे? रस आहे. रस आहे म्हणजे काय आहे? रस रस्यते इति रसः, अशा पद्धतीनं आपण रसाचं चिंतन करू शकतो. रसाचा विचार असा असतो की रस हा ज्या कारण विभाव अनुभव व्यभिचारी भावातून तो निर्माण होत असेल, पण त्याची निर्मिती भावातून होते एवढ्याला अर्थ नाही. जो आपल्या अंतःकरणाला रसरूप बनवतो तो खरा रस असतो. एक लक्षात घ्या, आपल्या अंतःकरणाला रसरूपता आली पाहिजे.
भयानक रूप भगवंतानी धारण केलं नरसिंह अवतारामध्ये, त्याच्याने सुद्धा अनेकांच्या अंतःकरणाला रसरूपता प्राप्त झाली. आपण प्रल्हादाला विचारा त्या संबंधामध्ये, रसरूपता प्राप्त झाली. काही लोक घाबरले, लांब गेले. असं सांगतात की लक्ष्मी माता सुद्धा जवळ जायला धजावली नाही म्हणतात. नरसिंह रूपामध्ये भगवान जेव्हा प्रकट झाले, हिरण्यकश्यपूला मारलं, उंबरठ्यावर बसून त्याला मांडीवर घेतलं, त्याचं नखानी पोट फाडून टाकलं. आपल्या भक्ताला त्रास देणाऱ्या या हिरण्यकश्यपूला मारूनही भगवंताचा क्रोध शमला नाही. भगवंताच्या अंतःकरणातली ही भावना शांत झाली नाही त्याला मारण्याची, आणि भगवंताने त्याच्या पोटातली आतडी आपल्या गळ्यामध्ये हारासारखी अडकवली आणि भगवान अतिशय क्रोधाने येरझाऱ्या घालायला लागले. प्रतिशोध थांबला नाही भगवंताचा. ते रागानं बेभान झालेले, आपले हात सगळे, नख सगळी ती रक्तानं भरलेली, नरसिंह रूपातलं ते गुरकावणं, गुर 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 भगवंताची चालूच होती. अशा रूपामध्ये भगवान जेव्हा येरझाऱ्या घालायला लागले, कुणाचं धाडस झालं नाही जवळ जायचं. प्रत्येक जण म्हणायला लागला, जा ना, तू जा ना, शांत कर ना त्यांना. दुसरा म्हणायला लागला, अरे मला काय सांगतो, तू जा ना, तू जा, तू शांत कर. मी जवळ गेलो आणि यांनी नुसता पंजा जरी उगारला तरी मी मेलो. त्याची डरकाळी ऐकून प्राण जायला लागला आमचा. कोणी जवळ जायला धजावे ना. तिथे एक दरबारामध्ये हिरण्यकश्यपूचा फार व्यावहारिक चतुर शहाणा माणूस होता. त्याला लोकांनी सांगितलं, अहो बघा आता काहीतरी करा, यांना शांत करा, नाही तर हे शांत नाही झाले तर आपल्या सगळ्यांना मारून टाकतील. त्यांनी सांगितलंय, पा काही जरी झालं तरी तुम्ही चिंता करू नका, आपल्याला यांना शांत करण्याचा उपाय माहिती आहे. म्हणे काय उपाय? त्यांनी सांगितलंय, पा माणूस किती जरी रागावला तरी बायकोला बघितला की शांत होतं. आता त्या बिचाऱ्याला काय माहितीये, माणसाचा नियम देवाला लावू नये. मग काय करा, यांच्या बायकोला बोलवा. लक्ष्मी मातेला पाचारण केलं. लक्ष्मी माता, आणि काय काम, अहो तुमचे यजमान फार रागावलेत, त्यांना शांत करणं आमच्याच्यानी होत नाही. आपण दिसला तर ते कदाचित थोडेसे शांत होतील, आमच्या रागावणार नाहीत, काहीतरी आपण प्रयत्न करा. लक्ष्मी माता म्हणाली, ठीक आहे, आमचे हे रागावलेत का, मी पाहते, कुठे आहेत कुठे आहेत म्हणून दाखवलं, नरसिंह रूप दाखवलं, तर रुक्मिणी मातेने सांगितलं, हे आमचे नाहीच आहेत, हे कोण आहेत मला माहिती नाही. लक्ष्मी माता घाबरली. आमच्या अंतःकरणामध्ये भय निर्माण झालं की नाही. तिथे राहणाऱ्या भक्तवर्य प्रल्हादांना सोडून प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये तिथं भय निर्माण झालं ना, झालं. मग हे जे भय प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये निर्माण झालं, हे भय निर्माण होणं म्हणजे काय? अंतःकरणाला प्राप्त झालेली ती रसरूपताच आहे. आणि म्हणून भगवान त्या रूपात जरी आले तरी भगवान म्हणजे भयानक जरी असला तरी तो रस आहे, आणि त्या रूपामध्ये भगवान प्रकट झाले. बिभत्स रसातून भगवंतांनी स्वतःची अभिव्यक्ती केली. वराह अवतार काय आहे? वराह अवतार काय आहे? बिभत्स रसातून स्वतःची अभिव्यक्ती भगवंतांनी करून दिली. अशी कितीतरी उदाहरणं आपल्याला देता येतील. शांत रसाची अभिव्यक्ती म्हणजे पांडुरंगराय आहेत. हास्य रसाची अभिव्यक्ती म्हणजे कृष्ण लीला आहेत सगळ्या. त्याच्यातून भगवंतानी हास्य रसा स्वतःमधून उत्पन्न केला, किंवा हास्य रसातून भगवान स्वतः उत्पन्न झाले, प्रकट झाले, अभिव्यक्त झाले, काही म्हणा आपण. रामरायाचं चिंतन करा, वामन अवताराचं चिंतन करा, कूर्म अवताराचं चिंतन करा, परशुराम अवताराचं चिंतन करा, नरसिंह अवताराचं चिंतन करा, दत्त अवताराचं चिंतन करा. अनेक 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 प्रकारातून भगवान अभिव्यक्त होऊ शकतात, कारण भगवान अवताराची रास आहे. अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी. परमात्म्याच्या अवतारांना काही कमी नाही आहे. वेगवेगळ्या रसातून भगवान अभिव्यक्त होताना दिसतात. तसं करुण रसातून भगवंताची अभिव्यक्ती व्हावी, भगवंताचं अंतःकरण आपल्या संबंधानं कारुण्यानं भरून जावं, याच्याकरता आपण काय बोललं पाहिजे आणि कसं बोललं पाहिजे
ही रसरूपता आपल्या चित्ताला कशी आली पाहिजे आणि आपल्या कारुण्यपूर्ण शब्दाने भगवंताचं अंतःकरण आपल्याकरता कसं रस झालं पाहिजे. भगवंताच्या ठिकाणी सगळेच रस आहेत, याच्याकरता मी हे बोललो. सगळेच रस आहेत भगवंताकडे, एक रस नाही आहे. पण कारुण्य रसाशी आपण जोडलं जावं याच्याकरता करुणाष्टकांचा विचार आहे. भगवंताच्या अंतःकरणात आपल्याबद्दल करुणा निर्माण व्हावी. कारण परमात्म्याला अशी दीन मंडळी आवडतात. परमात्मा दिनाचा सोयरा आहे. तुकोबारांनी चिंतन केलं, पंढरीसी जारे आल्यानो संसारा, दिनाचा सोयरा पांडुरंग. परमात्मा हा दिनाचा सोयरा आहे. त्याला दैन्य आवडतं, दीन झालेले त्याला आवडतात. पुष्कळ प्रमाण त्याला देता येतील. नारद महर्षींनी सुद्धा भक्तिसूत्रामध्ये चिंतन करताना हे म्हटलंय, ईश्वरस्य अपि अभिमान द्वेषित्वात दैन्य प्रियत्वाच्च. परमात्मा अभिमानाचा द्वेष करतो, पण त्याला दैन्य प्रिय आहे. दैन्य म्हणजे भीक मागणं नव्हे. चला, की दीन होणं म्हणजे भीक मागणं, तोंड वेगाडूत हात पसरणं म्हणजे दैन्य प्रकट करणं नव्हे. ते दैन्य वेगळं असतं. परमात्म्याला दैन्य आवडतो. दीन झालेला भक्त परमात्म्याला आवडतो. दीन झालेला या शब्दाचा अर्थ काय करायचा नंतर पाहू आपण. ऐका, करुण रस निर्माण व्हावा, भगवंताच्या अंतःकरणात आपल्याबद्दल कारुण्य निर्माण व्हावं, याकरता भगवंताचं अंतःकरण सुद्धा वितळवून टाकणारी जी शब्द रचना आहे ती करुणाष्टक या नावानं प्रसिद्ध आहे. करुण हा जो रस आहे, या रसाचा आपण जर थोडा विचार केला, मला सगळं विभाव अनुभव व्यभिचारी भाव वगैरे ते नंतर आहे, पण करुण रसाचा स्थायी भाव जर आपण पाहिला तर तो स्थायी भाव आहे शोक. शोकातून करुणा प्राप्त होत असते, निर्माण होत असते. भावातून रसाची उत्पत्ती होते. त्याच्यासाठी आधी स्थायी भाव असला पाहिजे. ज्याच्या अंतःकरणामध्ये भाव नाही, परमात्मा कोणत्याच रूपानं त्याला प्राप्त होणार नाही. परमात्मा प्राप्त होईल तर भावानेच प्राप्त होईल, पण त्याची प्राप्ती होताना ज्या रूपातून प्राप्ती होईल त्याच्याकरता आपल्या अंतःकरणातला भाव कोणत्या रूपाचा आहे त्याच्यावर ते सगळं अवलंबून असेल. भाव तर लागणारच आहे. भाव दिल्याशिवाय देव भेटत नाही म्हणतात. जिथं भाव तिथं देव असं म्हणतो आपण. आणि आता मोठ्या मोठ्या मंदिरात तेच झालंय, जिथं भाव आहे तिथंच देव आहे. भाव द्या लगेच देव आहे. तुम्हाला पटकन दर्शन हवं असेल तर भाव वाढवा. परमात्मा प्रेमाचा भुकेला, भावाचा भुकेला असं म्हणतोच आपण. म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी, तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा. बहु आहे करुणावंत अनंत हे नामजा. करुणावंत म्हटलंय त्या. परमात्म्याच्या अंतःकरणातही करुणा निर्माण होते. करुण भाव ज्याच्या ठिकाणी शोक आहे, ज्याची दीन अवस्था आहे, त्याच्या ठिकाणी भगवंताच्या अंतःकरणामध्ये करुणा निर्माण होते. सुदामदेवाचं चरित्र आपण परवा पाहून आलो. त्याच्यामध्ये त्या नरोत्तम दासांनी जे सुंदर चिंतन केलंय सुदामदेवाच्या चरित्राचं. नरोत्तम दास म्हणून उत्तरेमध्ये फार मोठे भक्त होऊन गेले, मोठे संत होऊन गेले, भगवत भक्त होते. तर ते त्यांनी सुदामदेवाचं ते पूजन कसं केलं भगवंतानी हे सांगताना बोलून आलोय परवा आपण. देखी सुदामा की दिनदशा करुणा करके करुणानिधी रोये. करुणानिधी म्हणजे परमात्मा. त्या करुणानिधीचा यांचा काही संबंध नाही. देखी सुदामा की दिनदशा करुणा करके करुणानिधी रोये. सुदामाचं दैन्य पाहून, दीन अवस्था पाहून करुणानिधी असणारे, निधी म्हणजे समुद्र,
करुणेचा सागर असणारे परमात्मा करुणेनं रडायला लागले. शोक हा या करुण रसाचा स्थायी भाव आहे. म्हणून आपल्या अंतःकरणामध्ये परमात्मा प्राप्तीचा जो शोक निर्माण होतो किंवा परमात्मा प्राप्त झाला नाही याचा जो शोक निर्माण होतो किंवा आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये निर्माण झालेल्या दुःखाच्या यथार्थ जाणीवेने जो शोक निर्माण होतो तो शोक भगवंतापर्यंत पोहोचवणारी अष्टकं म्हणजे करुणाष्टक आहेत. करुणाष्टकं तुम्ही सामान्य समजू नका. देवाकडे केलेली एक सामान्य भक्तानं केलेली प्रार्थना की मला देवा काहीतरी द्यावं, माझा संसार आडला, मला संपत्ती द्या, मला आयुष्य द्या, मला वैभव द्या, मला ऐश्वर्य द्या, या मागण्या करुणाष्टकामध्ये मागितल्या गेलेल्या नाहीत. आणि खरं सांगायचं झालं तर अशा मागण्या मागणारा खरा भक्तही नसतो. त्याला काही मागायचंच नसतं. चतुर्विधा भजन्ते माम जना सुकृतिनोर्जुन आर्तो जिज्ञासुर अर्थार्थी ज्ञानीच भरतर्षभ तेषां ज्ञानी नित्ययुक्त हा एक भक्तिर्विशिष्यते. प्रियो हि ज्ञानीनोत्यर्थम अहंसच मम प्रिया. भगवान बोलतात गीतेच्या 7व्या अध्यायामध्ये. आपण विचार करून पहा या सगळ्याचा. 4 प्रकारचे भक्त आहेत. आर्त, अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी. त्याच्यातल्या आर्ताला दुःख निवृत्तीची अपेक्षा आहे, अर्थार्थीला वस्तू प्राप्तीची अपेक्षा आहे, जिज्ञासूला ज्ञानाची आवश्यकता वाटते. पण चौथा जो ज्ञानी आहे, ज्ञानोबराय म्हणतात या ज्ञानाला कशाचीही अपेक्षा नाही म्हणून तो श्रेष्ठ. करुणाष्टकामधून समर्थांनी मांडलेलं चिंतन हे सामान्य चिंतन नाही आहे. प्रापंचिक आपली दुःख निवृत्ती व्हावी आणि माणसाला प्रपंचाच्या दृष्टीने किंवा सामान्य अभ्युदयाचा विचार त्याच्या जीवनामध्ये निर्माण व्हावा याच्याकरता करुणाष्टकाचा विचार नाही. कारण एक साधा नियम आहे, आपल्याला मी जाता जाता सांगून जातो. एक सामान्य नियम आहे, लक्षात ठेवा. जे आपल्या प्रारब्धानं आपल्याला मिळतं त्याच्याकरता परमार्थ करायचा नसतो. एक सामान्य नियम. जे आपल्या प्रारब्धानं आपल्याला मिळतं त्याच्याकरता परमार्थ नाही, जे प्रारब्धानं मिळत नाही त्याच्याकरता परमार्थ करावा लागतो. जे आम्हाला आमच्या प्रारब्धानंच मिळतं, अरे संपत्ती आम्हाला प्रारब्धाने मिळते, संपत्ती मिळवण्याकरता परमार्थ आहे का? आयुष्य आमच्या प्रारब्धाने मिळतं, आयुष्य वाढावं म्हणून परमार्थ आहे का? पण कोणाच्याही प्रारब्धानं आतापर्यंत कुणाला परमात्म तत्व मिळालं नाही, ते मिळवण्याकरता परमार्थ आहे. जे मला माझ्या गावी मिळतं त्याच्याकरता मला दुसऱ्या गावी जाण्याची गरज काय, मला सांगा. माझ्याकडे जे आहे ते मिळवण्याकरता मला दुसरीकडे माझ्या प्रारब्धानं मला मिळणारच आहे. अन्न मान धन हे तो प्रारब्धाधीन आहेच आहे, ठरलेलंच आहे. जे प्रारब्धामध्ये आहे ते मिळणारच आहे. प्रारब्ध कर्म बलवान मुनयो वदंती आहेच आहे. हे प्रारब्ध कर्म बलवान आहे, ते आम्हाला फल देणारच आहे. आम्ही कितीही धनाचा धिक्कार केला तरी ते धन प्रारब्धात असेल तर आमच्यापर्यंत येणारच आहे. आणि आम्ही कितीही मिळवण्याचा प्रयत्न केला आणि ते प्रारब्धात नसेल तर ते मिळणारच नाही आहे. मग जे मी प्रयत्न न करताही माझं प्रारब्ध म्हणून माझ्या पदरात पडणार आहे त्याच्याकरता मला माझा वेळ देण्याचं काय कारण, त्याच्याकरता मला परमार्थ करण्याचं काय कारण? जे प्रारब्धानं मिळतं त्याला परमार्थ नाही. जे प्रारब्धानं मिळतच नाही, केवळ प्रारब्धानं जे मिळत नाही त्याच्याकरता परमार्थ. जे मला माझ्या गावी मिळतं त्याच्या, मी एकदा असा मुंबईला निघालो होतो, गाडी नव्हती तेव्हा, पंढरपूरहून निघालो, एसटीचा प्रवास होता. आलो बसस्टँडवरती, मुंबईला जाणारी रेल्वे ती काय बस उभीच होती, माझ्याकडे त्याचं आरक्षण होतं. मी माझ्या जागेवर जाऊन बसलो. गाडी निघाली, माझ्या शेजारी एक गृहस्थ गावातलेच परिचयाचे. नमस्कार नमस्कार झालं, जयहरी झालं. त्याने मला विचारलं, महाराज कुठं? म्हटलं मुंबईला. हे कसं काय? म्हटलं काय नाही, रात्री कीर्तन आहे म्हणून चाललो आहे. दुसरं काय, उद्योग काय? रात्री कीर्तन आहे म्हणून निघालो मुंबईला. बरं. त्यांनी मला विचारलं, मी त्यांना विचारलं तुम्ही कुठं? ते म्हटलं मुंबईला. मी म्हटलं कसं काय? मला वाटलं कीर्तन ऐकायला म्हणतील. मी आपलं सहज विचारलं त्यांना.